आबिटकरांनी हे का करावं? बिद्री कारवाईचा शेतकऱ्यांकडून निषेध। बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी 21 जून रोजी रात्री 10:30 वाजता अचानक तपासणी सुरू केली। ही चौकशी शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होती। यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिस्टलरी प्रकल्पाचा उत्पादन आणि विक्री हे दोन्हीही परवाने निलंबित केले आहेत। परिणामी कारखाना डिस्टलरीकडे उपलब्ध असलेल्या रेक्टिफाईड स्पिरिटची विक्रीही थांबली आहे। या कारवाईच्या निषेधात करवीर तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी आज तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन तहसीलदारांना निवेदन दिलं। यावेळी शेतकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। बिद्री सहकारी साखर कारखाना जवळजवळ 4 तालुक्यांच्या विस्तारात असलेला साखर कारखाना आणि 65,000 एकूण सभासद असणारा हा साखर कारखाना आजपर्यंत या साखर कारखान्याकडे असा दोषारोप करून कारवाई करायची असा उद्योग कोणी केला नाही। आजपर्यंत जे चेअरमन झाले, जे संचालक मंडळ झालं, त्यांनी सरकारला हाताशी धरायचं आणि काळ्या रात्री धाड टाकायची आणि उजेडात येऊन काळा आहे म्हणून सांगायचं। आबिटकर साहेबांनी मात्र हे करायला नको होतं। आज या कारखान्यावर जर को जनरेटर असेल, इथेनॉल प्रकल्प असेल, इतर काही त्याच्यातले मशिनरी असेल, या सर्वावरती बँकेचं कर्ज आहे आणि कर्ज घेतल्याशिवाय कारखाने चालत नाहीत। जर का हा प्रकल्प बंद पडला, 130 कोटी ते 140 कोटीचा प्रकल्प हे बँकेकडनं घेतलेलं कर्ज आहे। आज जर हे आबिटकर साहेबांनी एवढं केलं आणि हे बंद पडलं तर या बँकेनं घेतलेल्या कर्जाचं व्याज आम्हा सभासदांना द्यावं लागणार आहे। आम्ही हे सहन करायचं का? बरं, आबिटकर साहेबांनी हे का करावं? केवळ विधानसभेचं लक्ष गाठता यावं आणि सहानुभूती मिळावी म्हणून जर तुम्ही हा उद्योग करत असाल तर मात्र सभासद तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनानंतर आम्ही सर्व 4 तालुक्यातले सभासद एकत्र येऊन, याच्यामध्ये आम्ही संचालक म्हणत नाही, चेअरमन म्हणत नाही, व्हाईस चेअरमन म्हणत नाही, 4 तालुक्यातले जे सभासद असतील ते सर्व एकत्र येतील आणि कारखाना सावरण्यासाठी आणि राज्यातच नव्हे तर देशामध्ये नंबर 1चा दर देण्यासाठी आम्ही सभासद कार्यरत राहू। आणि हे आबिटकर असेल, हे शासन असेल, या सर्वांचा धिक्कार करून आम्ही निश्चितच बिद्री साखर कारखान्यावरती होती तशी आम्ही ही ज्योत फडकवत राहू। धन्यवाद। कारखान्यावरील अन्यायी कारवाई तातडीने मागे घेऊन समस्त शेतकरी सभासदांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।